नमस्कार. होळी पेटली आणि उन्हाळ्याची चाहूल लागली. बघता बघता उष्णता वाढून तापमानातही वाढ झाली. म्हणून आज उन्हाळा स्पेशल मस्त असे थंडगार व शरीराला थंडावा देणारे ताज्या फळापासून बनवलेले तसेच पिता पिता खाताही येणारे मस्त अशी छान सरबत रेसिपी बनवणार आहे. ही रेसिपी अगदी साधी, सोपी व काही मिनिटात होणारी आहे. सोबत घरगुती साहित्यात होणारी आहे. 2 दिवस स्टोअर केली तरी टिकणारी आहे. चला तर मग वेळ न घालवता अशा या इंटरेस्टिंग रेसिपीसाठी लगेचच सुरुवात करूया. प्रथम गॅस ऑन करून गॅसवर साधारण अर्धा लिटर दूध गरम करण्यास ठेवावे. दुधाला उकळी आली की सतत चमच्याने ढवळत राहावे व दूध थोडे घट्टसर झाले की गॅस बंद करून दूध थंड करण्यास ठेवावे. नॉर्मल टेम्परेचरवर आल्यावर फ्रीजमध्ये थंड करण्यास ठेवावे. आज सरबतासाठी कलिंगडाचा वापर करणार आहे. साधारण अर्धा कलिंगड कापून घ्यावा. त्याचे 2 तुकडे करावेत व पुन्हा त्याचे 2 तुकडे करावे, कारण हातामध्ये सहज पकडता यावा म्हणून. त्यानंतर त्या कलिंगडाच्या तुकड्याला उभे व आडवे चिरा द्याव्यात. त्यामुळे कलिंगडाचे बारीक बारीक तुकडे करता येतात. त्याचबरोबर अशा प्रकारे कापल्यामुळे त्यामधील बिया देखील काढणे सोपे किंवा सोयीस्कर जाते. तर मग व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कलिंगड कापून घ्यावा आणि अशा प्रकारे बारीक बारीक तुकड्यांमध्ये आपण सर्व कलिंगड कापून घेतलेला आहे. पहा किती चांगल्या प्रकारे कलिंगडाचे बारीक बारीक तुकडे झालेले आहेत. आता त्या तुकड्यांमधील निम्मा भाग एका डिशमध्ये काढून घ्यावा. कलिंगडाच्या बिया शक्य असल्यास काढाव्या, नाहीतर सोपी पद्धत नंतर सांगणार आहे. आता शिल्लक राहिलेले कलिंगडाचे तुकडे मिक्सरच्या मोठ्या भांड्यात घालावे व कलिंगडाच्या ज्यूसला गोडवा यावा म्हणून 3 ते 4 चमचे किंवा आवडीनुसार कमी जास्त साखर घालावी. व मिक्सरला लावून फिरवून घ्यावे. मिक्सरला फिरवल्यानंतर पहा अशा प्रकारे ज्यूस तयार होतो. आता हा ज्यूस गाळून घेणार आहे. त्यासाठी साधारण थोडे मोठे असे वाडगे घ्यावे व त्यावर मोठी गाळण ठेवावी व त्यामध्ये सर्व ज्यूस ओतावा. व चमच्याने दाबून व फिरवून सर्व ज्यूस गाळून घ्यावा. सर्व गाळून झाले की वर जो गाळ राहतो त्यामध्ये बियांचा चोथा देखील असतो. हा गाळ टाकून द्यावा. आता या गाळून घेतलेल्या कलिंगडाच्या ज्यूसमध्ये फ्रीजमध्ये थंड केलेले दूध हळूहळू ओतावे. दूध ओतल्यानंतर चमच्याने चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यावे. हा सब्जा आहे. सब्जा बी सरबत बनवायच्या 15 ते 20 मिनिटं आधी भिजत ठेवले की अशा प्रकारे फुलून येतो. मग हा सब्जा आपण स्टोअर करून जेव्हा आपल्याला हवा तेव्हा वापरू शकतो. आता या ज्यूसमध्ये रूह अफजा सिरप घालावे. रूह अफजा सिरप हे गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवले जाते. हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यावे. चला आता थंडगार सरबत तयार करूया. त्यासाठी 2 काचेचे ग्लास घेतलेले आहेत. प्रथम त्यामध्ये सब्जा घालूया. त्यानंतर त्यात बारीक केलेले कलिंगडाचे तुकडे घालूया. मग आपण तयार केलेले मिश्रण घालूया. हवं असल्यास बर्फाचे तुकडेही घालू शकता.
मग चांगल्या प्रकारे चमच्याने मिक्स करून घेऊया. पहा किती छान दिसत आहे. आता थोडं त्यावर डेकोरेट करूया. सरबताच्या ग्लासची सजावट करण्यासाठी सरबताच्या वर अलगद कलिंगडाचे बारीक केलेले तुकडे ठेवूया. त्यानंतर गुलाबाच्या पाकळ्या ठेवूया. व नंतर पुदिन्याची पाने उभी करून मस्त असे कलिंगड सरबताचे ग्लास सजवावे. तर अशा प्रकारे काही मिनिटांमध्ये कलिंगडाचे थंडगार, गारेगार, पिता पिता खाता येणारे असे मजेदार कलिंगडाचे सरबत तयार झाले आहे. एकाच वेळी थोडं जास्त जरी केलं तरी टिकणारे असे हे सरबत आहे. उन्हातून आल्यावर हे सरबत पिल्यानंतर शरीरातील उष्णता काढून टाकणारे असे हे सरबत आहे. पाहुण्यांना जर हे सरबत दिले तर पाहुणे देखील खुश होतील आणि हे सरबत कसे तयार केले असे विचारतील. तर ह्या उन्हाळ्यात हे सरबत आवर्जून बनवा आणि या सरबताचा आनंद घ्या. या कलिंगड सरबताची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मग येत आहे ना कलिंगड सरबत प्यायला? रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.